मंडळी, कसे आहात? तर आज ना मुलांच्या टिफिनसाठी इथे शेवयाचं उपीट करायला घेतलं. शेवयाच्या उपीटसाठी ना मस्तपैकी तेलामध्ये शेवया ज्या आहेत ना खरपूस भाजून घेतलेल्या आणि ना शेंगदाणे सुद्धा मी त्याच कढईत भाजून घेतले बरं का. आता ना शेंगदाणे शेवया भाजून झालेल्या होत्या. मस्तपैकी तेल टाकलेलं, तेलात जिरे मोहरीची फोडणी दिलेली आणि तडतडल्यानं जिरे मोहरी, त्यामध्ये कांदा हिरवी मिरची टाकलेलं, शेंगदाणे सुद्धा ॲड केलेले मी त्यामध्ये. आणि आता ना सगळं साहित्य परतून झालं की त्यामध्ये ना अर्ध्या तांब्या पाणी टाकलेलं. जेवढं शेवया शिजायला लागेल ना आपल्याला तेवढं पाणी टाकायचं. आणि पाणी टाकल्यावर ना काही बेसिक मसाले टाकायचे, जसे की हळद, मीठ, मिरची आणि थोडंसं गरम मसाला सुद्धा मी ॲड केलेला यामध्ये. आणि चांगला उकळा आल्यावरच शेवया टाकायच्या. आणि शेवया शिजून झाल्या म्हणजे पाणी पूर्ण आटून गेलं, त्यामध्ये थोडंसं नॉर्मल तेल टाकायचं. अगदी सुटसुटीत शेवया होत्या आणि खूप छान पण लागतात. तर आज ना माझी बहीण मला ठणकावून बोलली की ना तू जे रेग्युलर बोलत होती, नॉर्मल बोलत होती ना पहिले, तेच बोलत जा तुझ्या टोनिंगमध्ये. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. अशी एकतरी मार्गदर्शक आपल्या लाईफमध्ये आयुष्यात पाहिजेच बरं का. तर आहो ना, आता 3 दिवसापासून खोका होता, त्यांना आल्याचा रस दिला, पण त्यांचं तोंड बघण्यासारखं होतं. अगदी बघून ना लहान लेकरासारखं केलेलं त्यांनी तोंड. आणि आता इथे ना त्यांच्यासोबत माझ्या छोट्या मुलाला म्हणजे कायरवला सुद्धा मी दिलेला. आणि शेवयामध्ये मी कांदा हिरवी मिरची टाकली खरी, पण ना सगळं काढून घ्यावं लागतं मुलांच्या टिफिनमध्ये द्यायच्या आधी. आणि आज ना अमावस्या होती, त्यामुळे ना एकच दिवा होता आमच्या घरात, तोच धुवून मस्तपैकी घासून घुसून ना दिवा लावला देवाजवळ. आणि मुलांना सुद्धा कणकेच्या दिव्याने ओवाळलं मी. तुम्ही ओवाळलं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.